गुरुचरित्राच्या 11व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे विदर्भातील करंज ग्रामी महाराजांचा जन्म झाल्याचे ऐकून थोरले महाराज श्री देवानंद सरस्वती नरसी नामदेवला हिंगोलीजवळ चातुर्मासाला आले असता महाराजांच्या जन्मस्थळाचा शोध घेण्यासाठी म्हणून ते कारंजात आले. त्यावेळेस त्यांनी कारंजात बऱ्याच ठिकाणी चौकशी केली आणि विचारलं की बा नरसिंह सरस्वती महाराजांचं जन्मस्थान हे गाव आहे असं आहे मी ऐकतो, तर ते जन्मस्थान कुठे आहे, त्यांचं एखादं मंदिर वगैरे इथे आहे का, अशी त्यांनी चौकशी केली. परंतु त्यांना कोणीही काही सांगू शकलं नाही आणि कारंजातल्या सर्व लोकांनी त्यांना सांगितलं की नरसिंह सरस्वती हे नावच आम्ही तुमच्याकडनं पहिल्यांदा ऐकलं. त्याच्यानंतर ते बिंदू तीर्थाजवळ एक हनुमान मंदिर आहे, रोकडराम महाराजांनी स्थापन केलेलं, तिथे ते राहिले. दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रातःकाळी 3 वाजता स्नानाला जाण्याचा एक हा नियम होता. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानाला तिथे गेले आणि त्याच वेळेस कारंजाचे जे पोलीस पाटील होते महाजन, ते पण त्या ठिकाणी स्नानाला आले. त्यांनी परत त्यांना एकदा चौकशी केली की नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान हे गाव आहे असं आम्ही ऐकतो, इथे कुठे नरसिंहाचं मंदिर आहे का. तर ॲक्च्युली तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांना की मी या गावचा पोलीस पाटील आहे, पण मी तर असं नाव कुठे ऐकलेलं नाही. मग थोड्या वेळाने त्यांना स्मरण झालं की अरे हो या नरसिंहाची भिंत म्हणून एक जागा इथे आहे, नरसिंहाची भिंत म्हणून एक जागा आहे आणि ती त्याला भूताची इमारत म्हणून लोकांनी, जे लोक राहतात तिथे त्यांनी सोडून दिलेली आहे. त्यांनी तसं त्यांना सांगितलं. पण त्यावेळेस नरसिंहाची भिंत म्हणजे ते प्रल्हाद महाराजांशी जोडून, भक्त प्रल्हादाशी जोडून नरसिंह अवताराशी संबंधित असावं असा त्यांचा काही लोकांचा हे असेल, उल्लेख होता, म्हणजे असा त्यांचा ग्रह असेल. त्यामुळे त्यांनी असं कोणीच सांगितलं नाही. महाराजांनी त्यांना म्हटलं की बाबा ती नरसिंहाची जी भिंत आहे जे तुम्ही म्हणता त्या ठिकाणी मला तुम्ही घेऊन जाऊ शकता का. त्यांनी सांगितलं की ते असं असं आहे, घोडे म्हणून सावकार आहेत, त्यांच्या ताब्यात त्यांनी ती जागा विकत घेतलेली आहे, तुम्ही चला मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो. ते त्यांना घेऊन घोड्यांकडे आले. त्यावेळेस जे घोडे होते घरमालक ते सावकारी करत होते, त्याच्यामुळे ते काही गावात नव्हते, ते बाहेरगावी गेले होते. त्यांच्या मिसेस तिथे होत्या. तर वासुदेवानंद सरस्वतींनी त्यांना विचारलं की मला इथे 1-2 तास 3 तास राहण्याची इच्छा आहे. त्यांनी सांगितलं की हा भूताचा वाडा आहे, इथे मंत्राचे वेगळे आवाज येतात, इथे आम्ही स्वतःही इथे राहत नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्कवर जर थांबत असाल तर मग माझी काही हरकत नाही. त्यांनी 2-3 तास तिथे ध्यान लावलं. त्यांना जे काय संकेत मिळाले असतील ते त्यांना माहिती. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की बा मला रात्रभर इथे थांबण्याची इच्छा आहे. परत ती गोष्ट झाली आणि ते थांबले रात्रभर तिथे. त्यांनी परवानगी पण दिली त्यांना आणि ते रात्रभर थांबले. दुसऱ्या दिवशी त्यांनी रात्रभर ते राहिले. त्यांना जे काय संकेत झाले ते सांगितलं की आमच्या महाराजांचं इथे वास्तव्य झाल्याचं आम्हाला जाणवते आहे, तर ही जागा तुम्ही जर आम्हाला दिली तर आम्हाला इथे मंदिर बांधण्याची इच्छा आहे. तर घोडे सावकार तर काही नव्हते, पण त्यांच्या मिसेसने सांगितलं की जागा तर मी तुम्हाला देऊ नाही शकत, माझे यजमान आल्यावरच तुम्हाला त्यांची बोलावं लागेल. तर स्वामी लगेच तिथून निघून गेले. असं म्हणतात स्वामी मनोवेगाने जात होते. 10 मिनिटातच सावकार परत आले आणि सगळ्या बाजूंना घोडे पेटवले महाराजांना शोधण्यासाठी, पण त्यांना महाराज भेटले नाही. 1933च्या दत्त जयंतीच्या सुमारास ब्रह्मानंद सरस्वतींना महाराजांनीच, मोठ्या थोरल्या महाराजांनीच पाठवली इथे. ॲक्च्युली ब्रह्मानंद सरस्वतींना गाणगापुरात महाराजांची मूर्ती स्थापन करण्याची इच्छा होती. तर त्यांचं आणि थोरल्या महाराजांची जी काय भेट झाली, त्यांनी त्यांना सांगितलं की जर तुम्हाला मंदिरच स्थापन करायचं असेल, मूर्ती स्थापन करायची असेल तर कारंजा म्हणून महाराजांचं जन्मस्थान आहे, तिथे तुम्ही जा. त्यांनी सगळी त्यांना तो इतिहास सांगितला आणि त्याप्रमाणे ते इथे आले. तर त्याच मंदिरात ते उतरले, हनुमान मंदिरात, आणि त्याचप्रमाणे ते घोडे सावकारांकडे गेले. त्यांनी पण तिथे थोडा वेळ ध्यान केलं आणि त्यांनी म्हटलं की बाबा ठीक आहे, आम्हाला ही जागा तुम्ही जर देत असाल तर आम्ही इथे मंदिर बांधली. त्यावेळेस घोडे सरकार गावात होते, ते सावकार. तर त्यांनी म्हटलं की बाबा ही तर जागा मी तुम्हाला देणार नाही, पण ही समोर आमचं एक खिंडारं पडलेलं आहे, हे जर तुम्हाला हवं असेल आणि तुम्ही मंदिर बांधणार असाल तर मी तुम्हाला ते देऊ शकतो. ब्रह्मानंद सरस्वती त्यावेळेस नाराज झाले असं म्हणते. ते त्या मंदिरात परत रात्री मुक्कामासाठी गेले
आणि त्यांना दृष्टांत झाला राहतो की तिथे एक प्राचीन वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली तू हातावर दिवा घेऊन त्या परिसरात फिर, जिथे तो दिवा विझेल ते माझं जन्मस्थान, असं महाराजांनी त्यांना दृष्टांत केला. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी इथे आले. हातात दिवा घेऊन, हेच वडाचं झाड आहे, त्या परिसरात तिथे फिरले. ज्या ठिकाणी तो दिवा विझला त्या ठिकाणी आज ही मूर्ती स्थापन आहे. अशा याचा इतिहास आहे की मूर्ती घडवताना पण कुठलाही महाराजांचा फोटो किंवा मूर्ती अस्तित्वातच नव्हती. त्याच्यामुळे मूर्ती कशी बनवायची हाही एक प्रश्न होता. ब्रह्मानंद सरस्वतींचे शिष्य राब आठवले म्हणून त्या काळात जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईचे प्रिन्सिपल होते. ते त्यांच्याकडे गेले. मी त्यांना सांगितलं की मला यार एक बालसन्यासाची अशी मूर्ती काढून पाहिजे, मूर्ती बनवायची आहे. त्याच्यासाठी एक तू चित्र मला तयार करून दे. साधारण ध्यानस्थ अवस्थेत बसलेले बाल वयाची मूर्ती असली पाहिजे, 7-8 वर्षाची बालक आहे आणि ध्यान करतो आहे, अशी ती मूर्ती मला काढून. त्यांच्यासोबत एक सालोमन म्हणून ख्रिश्चन ग्रस्त बसले होते. तेही त्याच कॉलेजमध्ये लेक्चरर होते. त्यांना म्हटलं की महाराज, तुम्ही जे आठवल्यांना बनवायला सांगितलं आहे तसंच चित्र एक माझी पण काढण्याची इच्छा होत आहे, तर मी जर चित्र काढलं तर तुम्हाला चालेल का? चालेल, काही हरकत नाही, काढा. त्याप्रमाणे रात्री दोघांनी घरी जाऊन आपल्या आपल्या चित्र काढले आणि योगायोग असा पहा की दोघांनी काढलेलं चित्र हुबेहूब सेम होतं आणि त्याचप्रमाणे आज ही मूर्ती डिसेंबर 33 जागा घेण्यापासून मंदिर बांधण्यापर्यंत, नंतर ट्रस्ट त्यांनी स्थापन केली, 7 लोकांना विश्वस्त केलं. त्या काळात जवळपास 72-73 हजारांचा शाश्वत निधी उत्पन्न तयार करून दिला यांच्या विश्वस्तांच्या हाती. आणि इतकंच नव्हे तर मंदिराची संहिता, मंदिर कशाप्रमाणे चालावं, पूजा कुठे कशी व्हावी, अन्नदान कशाच्या भरोशावर करायचं आणि सकाळी पूजा किती वेळ झाली पाहिजे, काय झालं पाहिजे, त्याचा पूर्ण त्यांनी दिनक्रम जो काय आहे तो लिहून दिला. त्याला संहिता असं म्हणतात. आणि तीच घटना, त्याच घटनेप्रमाणे आजही मंदिर सुरू आहे. बघूया, आज 91 वर्ष पूर्ण झाले आहे, 92 वर्ष हे आता. नाही, खूप छान. तर तिथे एक घळ आहे अशी, त्यात 2 जण बसू शकतात. तिथे ती सिद्धांनी, महाराजांनी सांगितली आणि सिद्धांनी केली. अच्छा. कारण गुरुचरित्रामध्ये 7 महाराजांचे मुख्य शिष्य त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या सिद्धांचं नाव नाही दिलेलं आहे. त्यांनी बाकीचे नावं सांगितले आणि मी असं म्हटलेलं आहे. आणि ते मी म्हणजे सिद्ध आहेत. त्यांनीच ती पोथी यांना सायनदेवांना सांगितली, त्यांना सगळी कथा सांगितली. सायनदेवांनी पूर्ण गुरुचरित्र त्यांच्या मुखातून ऐकलेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी